नमस्कार मंडळी, आज आपण हिरवे मूग आणि तांदूळ वापरून भन्नाट अशी रेसिपी पाहतो। चव छान आहे, पौष्टिक आहे आणि झटपट होणारा असा हा पदार्थ आहे। प्रत्येकाला आवडणार आहे, हेल्दी असावा आणि आवडीचा असावा असं प्रत्येकाला वाटतं। त्यासाठी मी बनवत आहे बघा हा डोसा। छान कुरकुरीत झालेला आहे, रंग सुरेख आहे, तितका चवीलाही छान लागतो बघा। सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं होतं म्हणून रात्री भिजत घातलेलं आहे। स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं आणि हे रात्री भिजण्यासाठी ठेवलेलं बघा। सकाळी आता नाश्त्यासाठी बनवायचं होतं म्हणून त्यातील पाणी साईडला काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं घालून बारीक करून घेतलं। गरजेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि छान बारीक असं दळून घ्यायचं। इडल्या बनवायच्या असतील तर थोडंसं रवा जाडसर असं वाटून घ्यायचं, परंतु डोसा किंवा आंबोळी जर बनवायचं असेल तर बारीक दळून घ्यायचं। आणि हे भिजलेलं आहे त्यामुळे पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतं। थोडं पाणी घेतलं, सुरुवातीला पाणी न घालताच फिरवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे बघा आणि बारीक छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलं। झटपट बनवू शकता आणि नसेल बनवायचं तर आणखी 4 तासासाठी हे साईडला ठेवून नंतर जर डोसे बनवले छान कुरकुरीत होतात। मग तुम्हाला जसे आवडतात तसे बनवू शकता, परंतु मी झटपट बनवणार होते त्यामुळे मी सकाळीच हे पीठ छान असं बारीक करून घेतलं आणि सकाळीच बनवणार होते। आणि कन्सिस्टन्सी बघा, इतकं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे। जास्त सैलसर जर केलं तर मऊ होतात आणि असं जाडसर जर ठेवलं तर कुरकुरीत असे डोसे बनतात। राहिलेले मूग आणि तांदूळ जे होते ते पण बारीक करून घेतले बघा। आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता बघा, जास्त सैलसर करायचं नाही। तुम्हाला जर मऊ लुसलुशीत हवे असतील ना तर त्यामध्ये आणखी पाणी ॲड करू शकता, परंतु कुरकुरीत जर असेल तर असंच बॅटर हवं आहे। इतकं आपल्याला दाटसर ते ठेवायचं आहे। चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करते आणि हे कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। पुदिन्याची चटणी असो, टोमॅटोची चटणी, बटाट्याची भाजी, तुम्हाला जसं आवडतं ना त्यासोबत हे खाऊ शकता। खोबऱ्याची चटणी असेल तरी त्यासोबत खाऊ शकता। हाय प्रोटीन आहे, तितकंच ते हेल्दी आहे आणि मुलांना आवडतं। टिफिनमध्ये जर दिलं ना तर ते आवडीने खातील। सकाळी नाश्त्यासाठी बनवले तर खूप छान असा पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो। मीठ घातल्यानंतर छान असं एकत्रित मिक्स करून घेतलं। थोडंसं पळीच्या साहाय्याने हलवून घेतलेलं आहे बघा। गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तवा जास्त तापला असेल तर हे बॅटर छान असं पसरवता येत नाही आणि जास्त थंड असेल तरीसुद्धा डोसा छान असा बनत नाही। हे बघा, तवा तापल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आणि पळीमध्ये असं बॅटर घ्यायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं। मग जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला बनवायचे आहेत ना त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता। डोसा छान असा पसरून घेतला की त्यावरती झाकण ठेवलं आणि 1 मिनिटासाठी वाफ दिली बघा। 1 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि वरून थोडंसं तूप लावायचं आणि तूप, तेल, बटर काहीही तुम्ही वापरू शकता। मी ते तुपाचा वापर करते कारण मुलांच्या डब्यामध्ये मला हे डोसे द्यायचे होते। आणि छान असे सुरेख होतात, छान जाळी पडलेली आहे। झटपट होणारा असा पदार्थ आहे। कोणतीही पूर्वतयारी न करता रात्री भिजत घातलं तर सकाळी डब्यासाठी बनवू शकता। आणि थोडंसं क्रिस्पी बनवायचं होतं म्हणून थोड्या वेळासाठी ठेवलेलं आहे बघा। तूप छान असं पसरून घेते आणि बाजू पलटून दोन्ही बाजूनी छान असं शेकून घेते। नुसत्या मुगाचा जर चिला केला तर मुलं खातातच असं नाही, त्यामुळे थोडं त्यामध्ये तांदूळ ॲड करून ना अशा पद्धतीने मी बनवते। डोसे आहेत म्हटलं की ते आवडीने खातात आणि हे बघा किती सुरेख असा भाजलेला आहे। तो छान दिसतोय तितकाच तो चवीला पण छान असा डोसा झालेला। एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेले डोसे पण अशाच पद्धतीने बनवून घेते। 4 ते 5 डोसे मी बनवून घेणार आहे आणि जे राहिलेले मिश्रण आहे ते तसं साईडला ठेवणार आहे। परत 3-4 तास झाल्यानंतर राहिलेले बॅटरचे जरी डोसे बनवले तर छान क्रिस्पी होतात, चवीलाही छान लागतात। हे बघा 4-5 डोसे मी बनवून घेते आणि तुम्हाला कुकरच्या शिट्टीचा आवाज आलेला असेलच कारण बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये बटाटे लावलेले आणि सकाळचा डबा म्हटलं की थोडीशी गडबड होतेच, तरी पण मी तसाच व्हिडिओ शूट केलेला आहे। आणि हे बघा छान अगदी जाळीदार असे डोसे झालेले आहेत, कुरकुरीत होतात, चवीला छान लागतात। या पद्धतीने मैत्रिणींना नक्की ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही कधी या पद्धतीने डोसे बनवलेत का तेही मला कमेंट करून सांगा। तुमची डोसे बनवण्याची पद्धत कशी आहे तेही कमेंट करून नक्की सांगा। यामध्ये कधी मी नाचणीही ॲड करते, त्याचेही छान लागतात चवीला। तोही व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही नक्की बघा। मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।